गुड मॉर्निंग सगळ्यांना। आता आपण बऱ्याच दिवसांनी म्हणजे 2-3 दिवस झाले आता थोडी गाडी ट्रायल चालू होती, तर आता मी 100% चार्जिंग केलेली आहे घरी आज, कारण की फास्ट चार्जरला 80%च होते। त्याचे थोडे ॲडव्हान्टेज आणि डिसॲडव्हान्टेज पण आहेत, ते मी सांगेल नंतरला। तर आता आपण म्हटलं की थोडं वेगळ्या प्रकारे ट्रेस करूया। किलोमीटर आपण आता ट्रिप वाईज चेक करायचे आहेत, हे किती होते। तर आता मी ही गाडी स्टार्ट केली, तर स्टार्ट केली 342 किलोमीटर झालेली आहेत आणि इको आणि आपला बूस्ट मोड ऑन आहे। तर मी इथे क्लिक करतो, तर इथे आता करंट रेट 0 दाखवते। आता 19 किलोमीटर दाखवते, ठीक आहे। तर आता 19 किलोमीटरला मी कसं करतो बघा, हे पुढचा एरो दाबतो आहे, ठीक आहे, आणि मग एक लॉंग प्रेस करून ठेवणार, तर हे झाले 0। तर आता आपण ट्रिप एज बघायची की 100 किलोमीटर 100% किलोमीटर दाखवते खरी, पण ॲक्च्युली ही किती किलोमीटर चालणार आहे। तर अशा प्रकारे ट्रेस करूया आपण। मला वाटत नाही कोणी यूट्यूबला असा व्हिडिओ देखील बनवला असेल की आपण बॅटरीवरून चेक करू, कारण की ह्याच्यात खूप गडबड आहे। हे मला समजलं 2-3 दिवसामध्ये, खूप म्हणजे जास्तीचीच गडबड आहे। थोडं कधी वर होतं, कधी खाली होतं, कधी अचानक डिस्चार्ज होतो। तर आता ते पुढे बघूया। पहिली राईड करून घेऊया ऑफिससाठी मुलुंडला, त्याच्यानंतरला करू। हे माझ्याकडे म्हणजे मोबाईल माउंट नाही आज, त्याच्यामुळे थोडं डिफिकल्ट आहे, कारण की हे असा मोटोक्रॉसचा हेल्मेट आहे। हे मोटोक्रॉसचं हेल्मेट एकदम बेस्ट असतं, पण बघूया त्याला माउंट जर झाला वेलांकूड, अदरवाईज दुसरं हेल्मेट मला काही जमत नाही, कारण की गेली 4-5 वर्ष मी मोटोक्रॉसच वापरतो हेल्मेट, ठीक आहे। तर भेटू लवकरच। आता 0-0 आहे, 100% आहे, आणि मोड पण आपला नॉर्मलच आहे, असं आपण काही वेगळा घेतलं नाही आहे। जो आपला इको मोड आहे तोच मध्ये गाडी चालवतो आपण सध्या तरी, आणि बूस्ट मोड। चला बाय। आता इथे रेंज दाखवते 80 किलोमीटर, पण बॅटरी आहे 90। आता मॅजिक बघा, तर गाडी ऑफ करतो, ऑन करतो, आता रेंज झाली 90। हा जो ग्लिच आहे ना, हा काढला पाहिजे हिरोने, म्हणजे मगाशी तर अक्षरशः 70पर्यंत रेंज आली होती, पण मला एवढं माहिती आहे की जेवढी बॅटरी असते तेवढीच रेंज येते, म्हणजे 89 तर 89ची व्हॅलिड रेंज आहे, बाकी ते काही दाखवतं। आता आपण बघूया किती किलोमीटर ॲक्च्युली राईड केलेलं आहे। तर ट्रिप 1नुसार बघा, आपण बरोबर 9 किलोमीटर म्हणजे ॲप्रॉक्सिमेटली 9.5 किलोमीटर केलं आहे, आणि 10 किलोमीटर बॅटरी उतरली आहे। तर हे सुद्धा आता मॅच होतं आहे। 21 मिनिट्स झाले आतापर्यंत। आता आपण पाईपलाईन रोडला कुठेतरी आहोत, तर आता पुढचा अपडेट आपण मुलुंडला गेल्यावर बघू। पुन्हा एकदा हे असं काहीतरी होईल, तर आपण पुन्हा एकदा कॅप्चर करूया ही गोष्ट। सध्या तर गाडी चालू करूया। लेट्स गो। आता आपण पोचलो मुलुंडला, टोटल 12-12.5 13च्या आसपास किलोमीटर झाले आहेत। परत रेंजचा इश्यू आला आहे, परत तो 74 दाखवतो आहे, 84 बाकी आहे। ऑफ करून ऑन करू, आता ऑफ केली, ऑन करू, झाली 84। परत ग्लिच परत गेला निघून। तर पण जर बघायला गेलो तर 15 किलोमीटर 15ने बॅटरी कमी झाली आहे, आणि आपला 13 किलोमीटर झालेला आहे, म्हणजे ॲप्रॉक्सिमेटली 1-2 पॉईंटचा फरक पडतो। तर ठीक आहे, असं काही वाईट नाही, पण हे रेंजच्या भरोश्यावर जर बसलो आपण तर खरंच एखाद्याचा जीव जायचा असं आहे, कारण की ती रेंज एवढी ड्रास्टिकली कमी होते। काल पण तसंच झालं होतं की फास्ट चार्जिंग करून घेतली मी सगळी, पण रियालिटीमध्ये तर म्हणजे वेगळंच होतं। जागा भरपूर आहे यामध्ये, पण इथे तर बॅग, टिफिन आणि जे रेनकोट सगळं राहतं। चार्जिंगला असं बांधायला दिलेलं त्यांनी, आपला नंबर आलेला आहे, नंबर आपण लावून घेतलेला आहे, आणि तो चॅनलचं नाव पण दिलेलं आहे। तर पुढचं आता आपण नंतरला बघूया। आता आपण दुसरी राईड चालू करूया। 80-83 दाखवत आहे, गाडी स्टार्ट करतो, इको मोड ऑन, ती आता आपल्या इथं मका 12.5-13 किलोमीटर जे झाले ते, तिथून आता पुढे आपण चेक करूया। तर आता डे संपला आहे। आता करंट राईड बघतो आपण, म्हणजे परत एकदा आपण बघू शकतो सेम एरियर आहेच, थोडं किलोमीटर वर खाली होतात। एक 36 किलोमीटर रेंज दाखवते, 40च्या आसपास बॅटरी आहे,
40 किलोमीटर आसपास भेटतात. तर आता बघूया आपण प्रॅक्टिकली किती या बॅटरीमुळे सकाळी 99% होती, 100% त्यातून किती रेंज झाली. क्लिक करूया सेकंड. तर आता आपण बघू शकतो 56 किलोमीटर चालली आहे गाडी. 2 तास 2.5 तास आसपास गाडी चालली आहे आणि 56 किलोमीटरमध्ये बरोबर म्हणजे 4 किलोमीटर ॲड केलं 60% होतात. 60 आणि हे 40 तर 100% होते. म्हणजे आपण बघायला गेलो तर 60%मध्ये 60% 56 बॅटरी चालली आहे, किलोमीटर चालली आहे गाडी. सॉरी 60% बॅटरीमध्ये 60 बॅटरीमध्ये 56 किलोमीटर गाडी चालली आहे. त्याच्यामुळे ऑलमोस्ट पर या चार्जिंगचं डिस्चार्जिंग जे होते बॅटरी इंडिकेटर जे आहे 1% तर त्याच्या आसपासच ही बॅटरी म्हणजे डिस्चार्ज होते आणि किलोमीटर स्टार्ट होतात. म्हणजे आता मी बोलू शकतो 38 किलोमीटर अजून चालेल. 38 कसे ते 38 आणि 39 आहे. तर मोठी अजून 35 किलोमीटर गाडी चालेल. 35 म्हणजे 55 आणि 60 70 80 90 किलोमीटर गाडी ही चालू शकते. आता याच्यामध्ये आपण बूस्ट मोड ऑन ठेवलं आहे. हे जर ऑफ ठेवलं असतं तर रेंज अजून मिळाली असते. पण बूस्ट मोड ऑन असल्यामुळे मध्ये आपण गाडी 50च्या स्पीडने पण चालवत होतो. तर आता नंतरला बघूया की काही नवीन एक्सपेरिमेंट करून काय समजतं आहे का. आता उद्यासाठी पण मी एकदा फुल चार्ज करून ठेवली बॅटरी. उद्या पण एकदा आपण टॅली करून घेऊया की हे असंच होतं आहे का. आता शेवटची राईड करायला आलो आहे. 25 किलोमीटर्स राहिलेत. बॅटरी 25 किलोमीटर आहे. पण प्रॉब्लेम असा आहे की 68 किलोमीटर झालेत आणि आपल्याला जायचं आहे अजून 12 किलोमीटर, 12 ते 13 किलोमीटर. आता ही मोठी रिस्कच आहे, जायचं की न जायचं घरी, म्हणजे पोचू की नाही. माझ्या हिशोबाने पोचायला पाहिजे आपण. तर बघू, जर चार्ज नाही केली मी गाडी तर कदाचित आपण गाडी अशीच घेऊन घरी जाऊ. आणि चार्ज केली तर मग एक बॅटरी चार्ज करून घेऊ इथे आणि मग किलोमीटर्स वाढतील. मग ते जे काय अपडेट असेल ते आपण नंतरला बघू. सध्या जास्त का स्पीड नाही, आपला कमी स्पीडवरती आपण गाडी चालवतो आहे. तशी गाडी न्यायचा निर्णय घेतलेला आहे. 26 किलोमीटर टू गो आणि 68 किलोमीटर झालेत आज खरी परीक्षा आहे गाडीची. गाडी खरोखर घेण्यालायक होती की नाही. फर्स्ट टाईम आता रेड झालं आहे, म्हणजे 19 किलोमीटर दाखवत आहेत आणि 5.5 किलोमीटर झालेत. आपल्याला अजून 5 किलोमीटर जायचं आहे. 5 ते 6 किलोमीटरमध्ये आपण घरी पोचू. तर पाय जात परीक्षाच आहे गाडीची आणि माझीसुद्धा, की का घरी जाते गाडी की नाही जाते. तर दाखवते 19 किलोमीटर. जेवढं माझं गणित आहे 15 किलोमीटर तरी गाडी जायला पाहिजे. 10 ते 15 किलोमीटर गाडी एवढ्या बॅटरीवरसुद्धा जायला पाहिजे. नंतर फक्त टर्टल मोड चालू होता कामा नये. टर्टल मोडला गाडी खूप स्लो होते आणि मग प्रॉब्लेमच होईल. होप सो ती गाडी जाईल. गणपती बाप्पा मोरया. अशा प्रकारे गाडीचे पैसे वसूल झाल्यात जमा आहेत. 80 किलोमीटरची रेंज झालेली आहे आणि अजूनही 14 किलोमीटर आहेत. म्हणजे ॲप्रॉक्सिमेटली 7-8 किलोमीटर नक्कीच गाडी गेली असती. याचा अर्थ मला असं वाटतं की एकदा फुल चार्ज केली आज सकाळी आपण जशी केली 100-99 सुरुवात केली, तिथून 80-85 ते 90 या 3मध्ये रेंज आहे. म्हणजे दिवसाची जर का अपडाऊन 80-90 असेल तरी गाडी सेफ आहे. मध्ये ऑप्शन होता चार्जिंगचा, पण जेव्हा गाडी बंद केली तेव्हा समजलं की 25 अजून बॅटरी आहे. त्याच्यामुळे म्हटलं की मला कॉन्फिडन्स आहे की गाडी 25 किलोमीटर नक्कीच जाईल. त्यातले आपण जवळजवळ आता परत 12 किलोमीटर केलेले आहेत. मोड चेंज जरी केले राईड मोडला 10 किलोमीटर, स्पोर्ट्स मोड नाही आता बंद झालेला आहे. त्यामुळे फक्त राईड आणि इको. अजूनही 13 किलोमीटर बॅटरी पण बाकी आहे आणि किलोमीटर पण बाकी आहे. त्यामुळे सकाळचा आपला जे होता ग्लिच तो आता जेव्हा बॅटरी 50%च्या खाली गेली तेव्हा तो ओके झाला आणि आता बॅटरी आणि किलोमीटर्स परफेक्टली कमी होत आहेत. पण आता अजून कॉन्फिडेंटली अजून 5 किलोमीटर नक्कीच जाईल गाडी. त्याच्यानंतरला मग एकदम हालत पतली होऊन जाईल. त्यामुळे आपण आता गाडी ठेवूया. घरी आलो आहे, जाऊन चार्ज करूया. चार्जिंगला देखील बघूया किती वेळ लागतो काय लागतो आणि भेटू लवकर.